खूप छान सर. आणि तुमच्याबरोबर तर पॉडकास्ट करायची इच्छा होती. एकदम आनंदात गेली. पाऊस बीस फार छान होता. आणि ही माझी पहिली सायकल वारी होती. खूप आम्ही बँगलोरवरून आलोय. जसं बोलावणं आलं म्हणून मी आता इथपर्यंत आली आहे. Overall fantastic experience, and I will definitely ask everyone to come and be part of this and experience this devotional ride. नमस्कार मित्रांनो, मी महेश दाभोळकर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो IASच्या पंढरपूर वारीमध्ये. मित्रांनो, तुम्ही बघत असाल मागून सायकलिस्टची रांग चालली आहे आणि सर्वजण विठ्ठलाच्या भक्तीने सायकल चालवत आहेत आणि आनंद लुटत आहेत. सो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया 2025ची IASची पंढरपूर वारी. नमस्कार मित्रांनो, गेली 9 वर्ष आपण ही सायकल वारी करतोय. सायकल वारी ज्यावेळेस सुरुवात केली होती IASनी, तर त्यावेळेस 7 ते 8 लोक फक्त होती. पण ती संख्या आता या वर्षी आपण जवळजवळ 2000+ लोक घेऊन चाललोय. यामागे आपल्याला कुठल्याही प्रकारची स्पर्धा करणे हा विषयच नाहीये. भरपूर लोक, आपली आजी आजोबा किंवा वडीलधारी मंडळी जी आहे ती सगळी पायी वारी करतात. पण आता आपल्याला वेळ हा कन्सेप्ट असल्यामुळे आपण काय विचार करतोय की एका दिवसामध्ये आपल्याकडून वारी कशी होईल. त्याच्यामुळे आळंदीवरून पंढरपूरला जाण्यासाठी आपण सायकल हा एक मार्ग निवडलेला आहे. IAS गेली 9 वर्ष या मार्गाने भरपूर लोकांना घेऊन जाण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून लोकांच्या मनामध्ये असणारा जो भाव आहे तो भाव एकंदरीत कुठेतरी पूर्ण केला जाऊ शकतो. त्या अनुषंगाने ही आपण सायकल वारी सुरुवात केली. सुरुवातीला 7 लोक होती, 7ची 15 लोक झाली, 15ची 100 लोक झाली, 100ची आज 9व्या वारीला आपण जवळजवळ 2145 लोक घेऊन जातोय. या संख्येमध्ये लोक घेऊन जात असताना जो काही प्रवास आहे तो फार मोठा आहे. आपण पहिल्यांदा 60 किलोमीटरच्या अंतरावरती पहिला ब्रेकफास्ट ठेवला, नंतर 30 किलोमीटरच्या अंतरावरती दुसरा ब्रेकफास्ट ठेवला. त्याच्यानंतर आपलं लंच असणार आहे. लंचच्या वेळेस सुद्धा तिथे आराम करण्यासाठी पण जागा ठेवलेली आहे. आपल्यासोबत 2 ॲम्ब्युलन्स आहेत, डॉक्टर लोक आहेत, 2-3 मेकॅनिक्स आपण घेऊन चालतोय. कुठे मध्ये अडचण आली तर आपण त्यांना जेवढा चांगला सपोर्ट देण्यात येईल तेवढा चांगला सपोर्ट देण्याचा आपण भरपूर प्रयत्न करतोय. माझी तुम्हाला हीच विनंती असेल की जर तुम्हाला सायकल वारी करायची इच्छा असेल तर तुम्ही पुढच्या वर्षी नक्कीच सायकल वारीसाठी सहभाग नोंदवू शकता आणि तो एक आनंद घेऊ शकता. इथे आपल्याला कसल्याही प्रकारची स्पर्धा नाहीये. तो फक्त आपल्या मनामध्ये असलेला पांडुरंगासाठीचा जो भाव आहे तो मांडण्यासाठी हा पण एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे. मी जवळजवळ वर्षाला 12,000 किलोमीटर सायकल जी आहे ती घरापासून माझ्या ऑफिसपर्यंत केलेली आहे. मी जवळ निगडीमध्ये राहतो आणि निगडीतून मी ऑफिसला प्रभात रोड, डेक्कन, नवी पेठ ह्या साईडला येतो. तर तिथे येत असताना हे जाणं येणं जे आहे ना ते 43 किलोमीटर जाणं येणं मी केलेलं आहे. तर दररोज हे 43-45 किलोमीटर जाणं येणं करत असताना वर्षभरात मी 12,000 किलोमीटर हे सायकलिंगनी पार केलेले आहेत. याच्यामुळे माझी हेल्थ चांगली राहिली, प्लस जे काही प्रदूषण आहे त्याच्यासाठी प्रदूषण कमी करण्यासाठी माझा हातभार लागला. आणि परत आपली ट्रॅफिक एवढी जी पुण्याच्या साईडला येताना म्हणा किंवा काय तो सुद्धा कमीत कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. तर याच्यासाठी सुद्धा आपण भरपूर चांगला प्रयत्न करायचा आणि होम टू ऑफिस ही संकल्पना घेऊन त्याच्याप्रमाणे आपण सायकलिंग ऑफिसमध्ये पण करायला चालू करू. एक नंबर. कशी चालली आहे वारी? सावकाश मस्त पैकी एकदम शांततेत चालू आहे. जबरदस्त जबरदस्त. कुटुंब सहपरिवार येत आहोत आम्ही. एक नंबर.
सो अजून एक पंक्चर झालेला आहे. आज पूर्ण पंक्चरची लाईन लागली आहे. पहिला तुषारचा पंक्चर झाला, नंतर मिलिंदचा पंक्चर झालाय. मिलिंदचा पंक्चर करणारी बेसिकली ही आहे मेधा. ओके, हिच्यामुळे तो पंक्चर झालेला, कारण तिला आहे ना मिळाली होती रोडी सायकल, तर तिला एक हे झालं की बाबा रोडी सायकल चालवते, मग ह्यानी आता MTB कशाला चालवायची, आणि त्यामुळे तिने पंक्चर केलेलं आहे. तुमचं काय म्हणणं आहे मिलिंद सर? मला तर रडायला येते. ट्यूब बदला पटापट टाळायला ऊन वाढलंय. सर अतिशय उत्कृष्ट वारी आहे आणि मला कधीपासून यायचं होतं. रॅदर ठरवलं होतं मी, पण काही कारणास्तव माझं कॅन्सल पण होणार होतं. बट पांडुरंगाची इच्छा आणि जसं बोलवणं आलं म्हणून मी आता इथपर्यंत आली आहे. आतापर्यंत 63 किलोमीटर्सचा प्रवास मी छान निर्विघ्नपणे पूर्ण केलेला आहे. त्यातनं आपल्या पावसाने साथ दिली आहे, त्याच्यामुळे अजूनच छान आल्हाददायक वातावरण आहे. त्यामुळे जरा जोश अजून वाटतोय आणि म्हणजे पांडुरंगाची इच्छा असावी की आम्ही तिथपर्यंत जायला हवंय. त्यामुळे खूप छान वाटतंय. आणि एक फक्त मला सांगावंसं असं वाटतं सर की इन जनरल बघता की लेडीज खूप कमी असतात कुठल्याही सायकलिंगमध्ये. सो एक लेडीजसाठी मी आवाहन करेल की थोडा वेळ स्वतःसाठी तुम्ही द्या. माहिती आहे प्रत्येकाला आपल्या प्रायोरिटीज आहेत, बट स्टील त्या थोड्याशा जरा मॅनेज करून कुठेतरी स्वतःसाठी वेळ द्या. आणि ही जी सायकलची दुनिया आहे ना, ही अतिशय छान आहे. त्यामुळे तुम्ही प्रत्येकीने हे एन्जॉय करायला हवंय असं मला तरी वाटतं नेहमीच. 235 किलोमीटरची आहे आतापर्यंत. ऑलमोस्ट आम्ही हाफ पोहोचतोय आणि पुढचेही प्रवास मी करेन हा निश्चय केलेला आहे नक्कीच. थँक्यू, ऑल द बेस्ट. येस, थँक्यू सर, थँक्यू सो मच. सो मंडळी, आपली पंढरपूर वारी आता पंढरपूरला पोहोचण्यासाठी फक्त 4 किलोमीटर राहिले. इथून राईट टर्न घेतला की आता आपण पंढरपूरला पोहोचणार आहे. तुम्ही बघू शकता सायकलिस्ट जात आहेत. आतमध्ये 4 किलोमीटरवर पंढरपूर आहे. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला तुमच्या सायकलप्रेमी मित्रांबरोबर शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच व्हिडिओ तुमच्यासाठी मी बनवत असतो, त्यामुळे मला प्रोत्साहन मिळतं जर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलात तर. विठ्ठला कशी वाटली राईड? एकदम आनंदात गेली. पाऊस बीज फार छान होता आणि पावसामध्ये भरपूर आनंद लुटला आणि सगळे इतके छान लोक मला भेटली त्यामुळे फार मन एकदम प्रसन्न झाले. नमस्कार, माझं नाव गीता मणियन आणि ही माझी पहिली सायकल वारी होती. खूप आम्ही बँगलोरवरून आलो आहे आणि अप्रतिम एक्सपिरियन्स होता. अरेंजमेंट सगळे खूप माहोल होते. रूट पण खूप अमेझिंग होता. म्हणजे ते रोलिंग आपले ते काही सेगमेंट्स खूप टफ होते, पण ओव्हरऑल ॲज अ टीम सगळे एक दुसऱ्याला एनकरेज करत जात होते आणि पॉईंट टू पॉईंट देर वर व्हॉलंटियर्स. खूप अमेझिंग एक्सपिरियन्स होता. नेक्स्ट टाइम परत येऊ आम्ही. धन्यवाद. Hi, my name is Somashri. This is my first time actually participating in this Wari ride. It was really well organized. So I joined in from the second spot. I'm sorry, I'm not able to recall the place. We had the flag off and then we started off. Then we had amazing breakfast at breakfast point 1 and 2. Literally to the point we were taking 3-4 servings and eating. It was very good. We had a lot of water points. Everything was so well organized. All the volunteers were helping very much. So yeah, overall fantastic experience, and I will definitely ask everyone to come and be part of this and experience this devotional ride. Thank you. Thank you so much.